लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा महा एपिसोडचा हा भाग 2 तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि पहिल्या भागापेक्षा हा दुसरा भाग जरा जास्ती मजेशीर आणि इंटरेस्टिंग दाखवलाय बरं का. शेवटपर्यंत बघा, मजा येईल तुम्हाला ऐकायला माझ्या आवाजामध्ये. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की कला आणि अद्वैत दोघे झोपायच्या तयारीत असतात. ही कला तिच्या साड्यांच्या घड्या घालत असते, पण अद्वैत तिला सारखा टोकत असतो की तुझ्या साडीचे टोक माझ्या साईडला येतंय. आता ही कला वैतागते आणि विचार करते याला अद्दल घडवावीच लागेल. तो सारखा सारखा तिच्याशी डोकं लावत असतो आणि वाद घालत असतो त्यावरनं. कला आता ती दोरी असते ना नायलॉनची धुण्याची, आता ती दोरी घेते आणि या खोलीमध्ये इकडून तिकडे अशी एक टोक पर्यंत लावते, म्हणजे तिच्या आणि अद्वैतच्या मध्यभागी या बेडरूम मध्ये. तर आता अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं, खरे ही माझी खोली आहे, काय करतेस तू हा तमाशा, तुझे घाणेरडे पाय आधी खाली घे बरं, काय आहे हे सगळं खरे. आता कला म्हणते ही हद्द आहे, तू माझ्या हद्दीत यायचं नाही, मी तुझ्या हद्दीत येणार नाही, त्यामुळेच हा पडदा घातलाय मी कायमचा. अद्वैत चिडून म्हणतो तू स्वतःला खूप क्रिएटिव्ह समजतेस ना, तुझी क्रिएटिव्हिटी तुझ्या कागदावर दाखव, ही माझी रूम आहे, माझ्या रूम मध्ये हे असं चालणार नाही, खरे हे काढ. आता ही कला म्हणते मी नाही काढणार, चांदेकर चल मागे हो. अद्वैत म्हणतो खरे हे सगळं तू इल्लिगली करतीयस, याला अतिक्रमण म्हणतात. आता कला म्हणते ए चल मागे हो. अद्वैत त्या कलाची साडी अशी बाजूला करतो आणि तिच्या साईडला जाऊन म्हणतो ही इल्लिगल अप्रोचमेंट आहे, कळलं का तुला. पण आता कलाला बहुधा तरी त्या शब्दाचा अर्थ कळला नसावा असं मला वाटतं. कला म्हणते हे बघ चांदेकर, कोण ईगल आहे आणि कोण कर्कोचा आहे ना हे कळेलच तुला. मग अद्वैत म्हणतोय फालतू जोक मारतेस का, इल्लिगल अप्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण म्हणतात याला. अनधिकृत बांधकाम करतेस तू, या खोलीच्या मालकाच्या परवानगीशिवाय तू हे नाही करू शकणार. आता ही कला त्याच्या डोक्यावरती म्हणजे त्याच्या कपाळावरती जोरात टिचकी मारते, ज्यामुळे त्याला त्रास होतो आणि तो म्हणतो आ मला मारलं. कला त्याला धमकवत म्हणते कुठली गोष्ट माझ्या हद्दीत आली आणि ती जशी जशी परत गेली याची मी गॅरंटी देणार नाही. तुला तुझं डोकं प्रिय आहे ना चांदेकर, चल मागे हो, तुझं डोकं पुन्हा आणू नकोस माझ्या हद्दीमध्ये. आता अद्वैत म्हणतो किती इरिटेटिंग आहेस ग तू. कला आता तिच्या साडीचा पडदा असा बाजूला करत म्हणते चल हो बाजूला. आता हा अद्वैत म्हणतो शी मला तंबूमध्ये झोपल्यासारखं वाटतंय, बाजूला कर पटकन तुझं ही घाणेरडी साडी, चल पटकन सॉरी म्हण मला. कला आता ती साडी नीट करता करता विचार करत असते सॉरी आणि तुला म्हणणार मी, चल विसर. आता अद्वैत म्हणतो 3 पर्यंत मोजायचंय का मी, चल म्हण पटकन सॉरी, 1 2 3 चल म्हण. आता ही कला तिच्या अख्ख्या घडी घातलेल्या साड्या त्या कपाटात ठेवायला येते. अद्वैत म्हणतो आली 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 ना परत. आता कला कपाटाचं दार जोरात वाजवते. मग अद्वैत म्हणतो हळू, ते कपाट माझं आहे, दुसऱ्यांचं कपाट वाजवताना जरा विचार कर, माझं घर माझी रूम माझं बांधकाम, खरे मी तुला इथे राहू देतोय, मी तुझ्यावर उपकार करतोय समज, तू मी दिलेल्या हक्काचा मिसयूज केला ना तर लक्षात ठेव. आता ते असं बोलून तिची साडी बाजूला करत असतो तो मध्ये टाकलेली. कला चिडवते त्याला आणि म्हणते चांदेकर माझ्या साडीला हात लावलास ना तर याद राख, ही खोली असेल तुझी, हे बांधकाम असेल तुझं, पण ती साडी मात्र माझी आहे. साडीला हात लावलास ना तर याद राख, हात लावलास माझ्या साडीला तर याद राख चांदेकर. आता हा अद्वैत म्हणतो ए कॉपी कॅट, माझे वाक्य जशीचे तसे काय कॉपी करतेस ग, चल काढ ती साडी पटकन. आता कला म्हणते नाही काढणार मी ती साडी, 2 दिवस थांब जरा. आता अद्वैत म्हणतो 2 दिवसानंतर काढणार आहेस का ही साडी तू. आता कला म्हणते नाही रे, चल सवय होईल तुला 2 दिवसानंतर, ते सांगते तुला, चल हो मागे. आता असं म्हणून ती तिथे झोपी जाते तिच्या साईडला. अद्वैत तन तन फन फन करतो आणि चुपचाप झोपून जातो. तर आता अशा पद्धतीने यांचा वितंड वाद इथे समाप्त होतो. भारी दाखवलाय दुसरा भाग त्यांनी प्रेक्षकांनो. आता या सरोजने ना एका माणसाला फोन केलाय, जे लोक असतात ना कन्स्ट्रक्शनचे वगैरे कामं करतात त्या लोकाला फोन केलाय. सरोजचे कॉन्टॅक्ट मात्र भरपूर आहेत. आता तिने फोनवर सांगितलंय की मी सरोज चांदेकर बोलतीये, तुम्हाला त्या मार्केटमधल्या जागा माहिती आहे ना, तिथल्या जागेवरती मला ताबा हवा आहे, हवं तर मी तुम्हाला तिप्पट रक्कम देते, पण त्या जागा मला मिळाल्याच पाहिजे. आणि तिथलं ते जगदंबा स्टोअर भांडार ते दुकान मला हवंय आणि ते दुकान तुम्हाला कशा पद्धतीने रिकामं करायचंय ते तुम्ही तुमचं बघा, साम दाम दंड भेद काय वाटेल ते वापरा, पण मला ते दुकान रिकामं करून द्या. अगदी तुम्हाला काहीही करायची वेळ आली तरी करा, पण मला ती जागा हवी आहे म्हणजे हवी. आणि एक लक्षात ठेवा, हे सगळं करताना माझं नाव कुठे मध्ये आलं नाही पाहिजे, कळलं का तुम्हाला, असं तिने त्या माणसाला सांगितलंय. रादर धमकी दिली असंही म्हणायला हरकत नाहीये. त्यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे मॅडम, आम्ही तिथे जाऊन बघतो प्रयत्न करून, असं म्हणून आता फोन ठेवून दिलाय या सरोजने. आता इथून पुढे बघत राहा. कला सकाळी सकाळी उठलेली असते तेव्हा अद्वैतचा तळहात तिच्या हद्दीकडे येतो. झोपेतून उठल्या उठल्या ती तो बघते आणि आता विचार करते, असे काय चांद्या,
थांब तुला दाखवतेच आता मज्जा. कला आता अद्वैतच्या खोड्या करायला सकाळी सकाळी सुरुवात करते. मजा येते या दोघांची भांडणं बघायला. रादर मस्त एंटरटेनिंग वाटतं. आता कलाने काय केलंय आगाऊपणा, तिने टूथपेस्ट घेतलंय आणि अद्वैतच्या हाताला चोपडलंय. कला अद्वैतच्या तळहाताला खूप सारी टूथपेस्ट चोपडते आणि मग स्वतः मात्र मस्त आंघोळीला जाते. पण जाताना चिडवते, आता उठल्यावर बघ कर कसा, काही नाही काही नाही. आणि आता आंघोळ वगैरे करून फ्रेश होते. अद्वैत आता जागा होतो थोड्या वेळाने. आता उठल्या उठल्या कोणीही आपल्या चेहऱ्याकडे हात नेईलच. त्याचप्रमाणे अद्वैतने सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर हात नेलाय आणि तो हात नेता क्षणी त्याच्या चेहऱ्याला ती पेस्ट लागली आहे. थंड थंड लागल्यामुळे तो जागा होतो आणि म्हणतो, अरे हे काय आहे? अरे देवा, खरे खरे तू केलंस ना हे सगळं, असं म्हणून तो चिडून उठतोय. आता खरे 100% तुझंच काम आहे ना हे. आता कला त्याला पाहायला पाहायला खूप हसायला लागते आणि म्हणते, मीच केलं चांदेकर, पण काय आहे ना, माझ्या हद्दीमध्ये कुठलीही वस्तू आली त्याचं काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आता अद्वैत म्हणतो, चुकून माझा हातपाय तिकडे गेला तर त्याच्यावर चित्र काढणार आहेस का तू? तुझं काही सांगता येत नाही, तू काहीही करू शकतेस. आता कला म्हणते, काय मस्त आयडिया देतोस रे चांदेकर. आता यापुढे मी असंच करणार, हात किंवा पाय माझ्याकडे आला तर त्याच्यावर नावच गोंदवते, नाही तर चित्र काढते ना. अद्वैत म्हणतो, हे बघ खरे उगा जास्ती करू नकोस, आपल्याला झोपेत कळतं का हातपाय कुठे जातोय ते. आता कला म्हणते, हेच हेच म्हणायचंय मला तुला, की कामाच्या तंद्रीमध्ये पण आपल्याला नाही कळत की आपले हातपाय वस्तू कुठे जातात ते, पण तू समजूनच घेत नाही. पण आता तू शहाणपणा करू नकोस आणि फुशारक्या तर बिलकुल मारू नकोस माझ्या समोर, कळलं का? हातपाय कुठे जातात आणि काय नाही समजलं ना तुला. आता अद्वैत म्हणतो, तू फुशारक्या मारू नकोस माझ्या समोर, गप्प बस. अद्वैत म्हणतो, जास्ती बोलू नकोस तू खरे, आता उगाच सकाळी सकाळी मला वाद घालायचा नाहीये तुझ्यासोबत, हे पटकन क्लीन कर नाहीतर. आता कला हसायला लागते त्याला आणि म्हणते, मी नाही क्लीन करणार, काय करशील रे? तेवढ्यात आता तिथे संगीताताई येतात कलाला काहीतरी विचारायला आणि आता अद्वैतला बघून त्या खूप घाबरतात आणि म्हणतात, बापरे हे काय जावई बापू, काय लावून घेतलं तोंडाला, हे काय आहे कले? आता कला म्हणते, अगं टूथपेस्ट आहे ही. त्यावर या संगीताताई म्हणतात, अशी? अगं बाई, हे काय आहे सगळं जावई बापू? तुम्हाला राग आलाय का जावई बापू? आता कला म्हणते, याला याला कसला राग येतोय, हा काय समजतो स्वतःला? आता त्या कलाच्या आई तिला टपली मारतात आणि म्हणतात, अगं काय बोलतेस तू हे कले, तुला कळतंय का? आणि जावई बापू, ही कली अशी भांडते तुमच्याशी, तुम्ही गप्प बसत जाऊ नका, उद्या मी जरी घरी नसले तर ओरडा हिच्यावर. आता लगेच हा अद्वैत अगदी भोळेपणाचा आवाज म्हणतो, सासूबाई बघा ना तुम्हीच आता. आता लगेच कला म्हणते, काय साळसूदपणाचा आवाज आणतोस रे, आला मोठा ओ सासूबाई करणारा. आता ह्या कलाच्या आई अद्वैतला म्हणतात, जावई बापू तुम्ही जा बरं, आधी तोंड धुवून घ्या. कले तू जाय आधी कॉफी टाक त्यांच्यासाठी. आणि कलालाही खाली पाठवतात आणि अद्वैतलाही तोंड धुवायला पाठवतात आणि म्हणतात की हे चांगलं दिसत नाही जावई बापू, मी घाबरले, खालचे सगळे घाबरतील, जा बरं आधी तुम्ही. अद्वैत आता आंघोळीला गेल्यानंतर त्या विचार करत असतात की अद्वैतच्या तोंडाला पेस्ट कशी लागली असेल. याच गोष्टीचा विचार करून आता त्या डोक्याला हात मारून घेतात. पण आता खाली येताना दोघंही सासू आणि जावई गप्पा मारत मारत येतात. आता या संगीतातही अद्वैतला म्हणत असतात, अशीच आहे आमची कली, नेहमीच ती नाटकं करते बघा. अद्वैत म्हणतो, मिसेस खरे मला सगळं माहितीये, तुम्ही काय सांगता मला तिची सगळी नाटकं माहितीये. अहो आता तर मी खरेला खूप चांगलं ओळखायला लागलो. अहो एक नंबरची आगाऊ आहे, दिवसातनं म्हणजे एखादं काम कमी करेल ती, पण माझा शब्द कधी खाली पडू देत नाही ती, सतत माझ्याशी भांडायचा चान्स बघत असते. आता कला या दोघांना असं गप्पा मारताना ऐकते. मग आता या कलाच्या आई म्हणतात, तुम्ही आहे म्हणून सांभाळून घेता तिला, दुसरं कोणी असतं ना तर हसायला लागतात. मग आता ही सरोज या दोघांना बोलताना विचार करते, तू आणि तुझी आई एकत्र मिळून माझ्या मुलाला जाळ्यात ओढताय काय? तुम्ही सगळं या तुमच्या स्वार्थासाठी करताय ना, तसं आता मी सुद्धा माझ्या स्वार्थासाठी माझे प्यादे हलवायला घेणार आहे. आता माझ्या हातातली प्यादी विचार करत मी हलवायला घेते. आता मी या खेळाची राणी आहे. आता तुम्हा दोघांची खोड मोडली नाही ना तर नावाची सरोज नाहीये, म्हणजे या कलाची आणि तिच्या आईची, बरं का. आता तिथे अद्वैत बसतो त्याच्या आईजवळ आणि या संगीताताई किचन मध्ये जातात कलाजवळ. मग अद्वैत म्हणतो, हॅलो आई, गुड मॉर्निंग. त्यावर सरोज अगदी खवचटपणे उत्तर देते, काय मग नाही आज गुड मॉर्निंग म्हणायची आठवण झाली तर तुला?
कला आणि तिची आई दोघी जणी तिथून बघत असतात की काय चालू आहे धिंगाणा या सरोजचा म्हणून. आता या सरोज म्हणतात की नाही ठीक आहे, मी काही तुला मुद्दाम नाही बोलत आहे अद्वैत, मला काही एक्सप्लेन करू नको, मी तुझी आई आहे, पण एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती आपल्याशी का बोलतीये, कुठल्या स्वार्थाने बोलतीये, आपल्याला जाळ्यात ओढतीये का, हे आपल्याला कळलं पाहिजे. एखादी व्यक्ती उगाच आपल्याशी गोड गोड बोलत असेल तर आपण अगदी निरागसपणे तिच्याशी गोडच बोललं पाहिजे असं नसतं बरं का अद्वैत, असा सल्ला दिलाय सरोज मॅडमने. आणि आता ती तिथून निघून जाते अद्वैतवर चिडून. आता बघा प्रेक्षकांनो, थोड्या वेळाने आबा येतात चहा प्यायला. आबा तिथे बैठकीमध्ये अद्वैतच्या समोर बसतात आणि बसल्या बसल्या अद्वैतला म्हणतात, गुड मॉर्निंग चांदेकर राव, काय चाललंय. मग आता अद्वैत म्हणतो, आबा अरे वा, तुम्ही किती दिवसानंतर मला अशा आवाजाची हाक मारली, किती दिवस झाले तुम्ही मला असं म्हटलंच नव्हतं. आता आजोबा त्याच्याकडे बघून स्माइल करतात. संगीताताई आजोबांसाठी कॉफी घेऊन येतात आणि बघा प्रेक्षकांनो, हा सीन खूपच मजेशीर वाटणार आहे तुम्हाला. आता संगीताताई कॉफी आणतात तेव्हा आजोबा म्हणतात, सॉरी चहा आणतात त्या, मग आजोबा म्हणतात, तुम्ही कशाला तसदी घेतली ताई, मग कलाने दिला असताना. आता संगीताताई म्हणतात, नाही काही हरकत नाहीये, पण आबा मी काय म्हणते, आता त्या खाली वाकून हळूहळू बोलत असतात आजोबांशी, आबाजी अद्वैतरावांना आणि कलाला एकत्र आणण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आजोबा म्हणतात, मी तुम्हाला हे सांगणारच होतो की तुम्ही कलाशी बोला म्हणून. आजोबांशी हळूहळू आवाजात बोलतात, आपाजी मला ना डोक्यात आलंय की कला आणि अद्वैतरावांना आपण एकत्र आणायला काहीतरी प्लॅन केला पाहिजे. आणि मग आजोबा म्हणतात, हो मला तुम्हाला बोलायचंच होतं, हे तुमच्या डोक्यात काही प्लॅन आहे का. मग आता या कलाची आई म्हणतात की काय ना, दिवाळीची खरेदीची आपण प्लॅन करू शकतो, नाही म्हणजे खरेदीच्या निमित्ताने आपण त्यांना एकत्र आणू शकतो, एकत्र खरेदी करायला जा असं म्हणू शकतो. मग त्या निमित्ताने काय होईल, दोघांची डोसकी एकमेकांमध्ये अडकतील आणि दोघही जण स्वतःशी कमी आणि दुकानदाराशी जास्ती भांडतील. काय म्हणता. आजोबा म्हणतात, हो बरोबर आहे तुमचं, दोघं जण जरा एकत्र जातील आणि एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतील. आणि या कलाची आई म्हणतात, भांडावं असं वाटलंच तर दुकानदाराशी भांडत बसतील, एकमेकांशी भांडणारच नाही. मग आता अद्वैत म्हणतो, तुम्ही दोघं जण एकमेकांशी आपापसात काही बोलतोय का. आबाजी आणि कलाची आई दोघही जण नाही असं सोबत म्हणतात. आता अद्वैत म्हणतो, म्हणजे. आता कलाच्या आई म्हणतात, संगीताताई त्याचं काय झालं अद्वैतराव, मी हळू आवाजात सांगत होते आबाजींना की माझ्या हळू आवाजात आबाजी ऐकत होते, म्हणजे मी हे सांगत होते की आता त्यांना काय आठवेना काय थाप मारावी. आता त्या म्हणतात, मी सांगत होते की म्हणजे चहात साखर जास्ती पडली. आजोबा आता ते सांगतात कलाला, आहो चांदेकर साखर खाण्यात लई तरबेज आहे, हे मी त्यांना हळू आवाजात सांगत होतो. आजोबांना आता कला म्हणते, आहो पण आजोबा मी कुठे चहात साखर जास्ती घातली आहे. आता अद्वैत पण कॉफी पिऊन बघतोय हा. मग आता या संगीताताई म्हणतात, अगं मी पाहिलं ना माझ्या स्वतःच्या डोळ्यानं, साखर तू जास्ती घातली आहेस. आजोबा म्हणतात, वय वय साखर जरा जास्तीच झाली आहे. कसं आहे, दिवाळीमध्ये एखादा पदार्थ समोरून खाण्यापेक्षा काना मागून खावा असं माझी बायको म्हणायची. आता संगीताताई म्हणतात, माझी बी. हा. आता आजोबा म्हणतात, काय. मग आता त्या म्हणतात, संगीताताई म्हणतात, माझी बी म्हणजे माझी आई म्हणायची. मग आता या अद्वैतला कळत नाही, तो म्हणतो, म्हणजे आपण नॉर्मल खायचं नाही का. मग आता आजोबा म्हणतात, काय ना, आम्ही दिवाळी सणाला गिफ्ट आणायसाठी शॉपिंगला जायचो, मी आणि माझी बायको. येताना बर्फाचा गोळा खायचो. घरच्या लोकांना शॉपिंग करण्यासाठी माझा काही इंटरेस्ट नव्हता, म्हणजे मला काही ते आवडायचं नाही, पण माझ्या बायकोसाठी पाडव्याच्या खास खरेदीसाठी मी तिच्यासाठी एखादा दागिना खरेदी करून आणायचो. हा पाडवा नवरा बायकोंच्या सणासाठी खूप खास मानला जातो. आबाजी आज फुल फॉर्म मध्ये आहेत बरं का. संगीताताई आता त्यांची एक आठवण सांगतात कलाला, अगं तुझे बाबा दर पाडव्याच्या दिवशी माझ्यासाठी गजरा आणतात. आज पण त्यांचा फोन आला होता की गजरा घेऊन येऊ का, माळू का. मी त्यांना म्हटलं मीच येते घरी, पण ते मला म्हणाले नाही राहू दे, पोरींवरती ध्यान ठेव, येशील ना घरी. मग असं म्हणून आता यांचं डिस्कशन संपवलंय, लेंदी होतं जरा डिस्कशन. आता ही कला म्हणते, चांदेकर जरा पलीकडे सरक ना, मला इथे बसायचंय. आता कला यांच्या तिथे मध्ये जाऊन बसते बोलायला आणि गप्पा मारायला. तर आता बघा हा, अद्वैत आणि कलाचं पुन्हा इथे भांडण होत.
कला म्हणते अद्वैतला, सरक ना चांदेकर, मला इथे बसायचंय. आता अद्वैत तिच्याशी वाद घालत म्हणतो, मी का सरकू, तुला बसायचंय तर जा पलीकडनं. आता कला त्याच्या पायावर पाय देऊन पलीकडे जाते. आता अद्वैत म्हणतो, काय हे खरे, पण आता ती त्याच्याकडे लक्ष देतच नाही. आणि आता ही कलाची आई तिच्याकडे रागाने बघते की अशी काय वागतेस म्हणून. आता दोघेही जण थोडा वेळ विचार करतात आणि मग आता अद्वैत मनात विचार करतो, काय मी मी हिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं, आम्ही दोघांनी एकमेकांसाठी गिफ्ट घ्यायचं, नाही नाही, हिला तर कुठे चॉईस आहे, शक्यच नाहीये. आता कला पण मनात सेम तोच विचार करत असते, चांदेकरला गिफ्ट देऊ मी, शक्यच नाहीये. आता दोघे जण असा विचार करतायत, हे आबांच्या लक्षात येतं. मग आता ही कला विचार करते पुन्हा, नाही पण ठीक आहे, आयडिया चांगली आहे, काही गिफ्ट तर घ्यायलाच हवं ना घरच्यांना मी, म्हणजे दिवाळ सण आहे म्हटल्यावर. आता अद्वैत विचार करतो, हिच्यासाठी गिफ्ट घेणं शक्यच नाहीये, पण मी दरवर्षी घेत असतो सगळ्यांसाठी, घरच्यांसाठी गिफ्ट, यावेळेला कसं काय विसरलो मी. या अति आगाऊमुळे कुठल्याच गोष्टी हल्ली माझ्या लक्षातच राहत नाही. आता कला विचार करते, याला लक्षात केव्हा येणार आहे काय घ्यायचं काय नाही, ते काय करावं बाबा या चांदेकरचं. आणि दोघंही एकमेकांशी बोलायला म्हणून सोबतच असं दाखवलंय त्यांनी त्यांचं बोलणं. ही त्याला चांदेकर म्हणते आणि तो हिला म्हणतो खरे बोल. मग आता ही कला म्हणते, चांदेकर तू बोल, तू आवाज दिलास ना, बोल बरं पटकन. मग आता अद्वैत हुज्जत घालत उगाचच म्हणतो तिला, तू आवाज दिलायस आधी, तू बोल पटकन, मला पटकन ऐकायचंय, बोल तू. कला म्हणते, मी बोलले तर पुन्हा म्हणशील, खरेला नुसतं बोलता येतं, समोरच्याचं ऐकत नाही खरे. आता अद्वैत म्हणतो, बरोबर बोलतोय ना मी काही चुकीचं नाही बोलत आहे. कला म्हणते, वाद नाही घालायचा आहे मला तुझ्याशी अद्वैत, उगाचच काही पण बोलू नकोस. अद्वैत म्हणतो, मला कुठे वाद घालायचा आहे तुझ्यासोबत, नाही तू लेडीज फर्स्ट आहेस ना, म्हणून बोल तू पहिल्यांदा, काय बोलायचंय तुला बोल. आता कला म्हणते, उगाचच कुठेही आपल्या लेडीज फर्स्ट करू नको, रिस्पेक्टच द्यायचा आहे ना मला, तर सगळीकडे दे. तुझं आधी वागणं सुधार चांदेकर. आता हा म्हणतो, मी का माझं वागणं सुधारू, तू तुझं वागणं सुधार. दोघांमध्ये तू मेमे चालू होते. तेव्हा आजोबा म्हणतात, अरे पोरांनो थांबता का जरा, अय अद्वैत थांब जरा, हे बघ कला तुला काय सांगायचं होतं, थांब, सांग बरं तू. अद्वैत तू थांब. अद्वैत म्हणतो, अरे हिने प्रत्येक वेळेला असं चान्स घ्यायला पाहिजे का, मी आधी म्हणालो ना. मग आता आजोबा म्हणतात, अद्वैत जरा गप, एकदम गप. हा कला काय म्हणत होतीस तू, बोल बरं. आता कला म्हणते, आजोबा मी असं म्हणत होते की शॉपिंगला जायला हवं आपण आणि घरच्यांसाठी काहीतरी आणायला पाहिजे. आजोबा म्हणतात, लई भारी विचार आहे तुझा. अद्वैत विचार करतो, हिच्या मनात आलंय शॉपिंग करायचं, पण ते आधी मी ठरवलं होतं, आता हिला क्रेडिट नको द्यायला, असं विचार करून तो तिच्या समोर जातो आणि म्हणतो, दे टाळी खरे. आता ही कला नुसतं बोट ठेवते त्याच्या हातावर, तेही वैतागून. अद्वैत म्हणतो, याला काय टाळी म्हणतात का, बरं चल ठीक आहे, मला असं वाटतं आबा म्हणताय त्याप्रमाणे आपण शॉपिंगला जायला हवं. आता कला म्हणते, हो मलाही असं वाटतं की घरच्यांसाठी आपण काहीतरी घ्यायला हवं, पण ठीक आहे, बरं झालं मीच विषय काढला शॉपिंगचा विषय. मग आता हा अद्वैत म्हणतो, मी शॉपिंग करायला जाऊ, माझ्या मनात आधी आलं होतं. मग आता कला म्हणते, मनात आणून होत नसतं चांदेकर, त्यासाठी बोलावं लागतं तोंड उघडून. अद्वैत म्हणतो, तोंड उघडून वगैरे, चल ठीक आहे, तू माझ्याशिवाय शॉपिंगला जाऊ शकत नाही, तुला मजा येणार नाही आणि तसंही गाडी मीच चालवणार. मग आता कला म्हणते, मला दे ना किल्ली, मी चालवते की गाडी, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग आता अद्वैत म्हणतो, तुला कशाला देऊ मी गाडी, मी तुला हात नाही लावू देणार माझ्या गाडीला. तर आता लगेच कला म्हणते, हाच प्रॉब्लेम आहे तुझा, नेहमी लेडीज फर्स्ट वगैरे म्हणत नसतात, प्राधान्य द्यायचं असतं स्त्रियांना आधी. मग आता अद्वैत म्हणतो, तुझं ड्रायव्हिंग वगैरे मला चांगलं माहिती आहे आणि प्राधान्य देण्याच्या गोष्टी करू नकोस, दिलंय मी तुला प्राधान्य नेहमी, तू एकही गोष्ट नीट करत नाहीस. मग कला म्हणते, मग कशाला येतोय शॉपिंगला माझ्यासोबत, मी जर गोष्टी नीट करत नाही तर तसंही तू भांडणारच आहेस माझ्याशी, तिथे रस्त्याने तेच केलंस. आता अद्वैत पुन्हा भांडत म्हणतो की तू पण नेहमी भांडत राहते माझ्यासोबत आणि तसंही तुला शॉपिंगचा सेन्स नाहीये, कलर्स तर तुला समजतच नाही आणि क्वालिटी बद्दल तर तुझा दूर संबंध नाहीये, तुला कशाचंच नॉलेज नाहीये ग खरे. हे बघ बेटर आहे, मी एकटाच जातो शॉपिंगला. कला म्हणते, मी पण जाते माझी शॉपिंगला, मला पण तुझी गरज नाहीये. अद्वैत म्हणतो, जा ना मग तू. दोघंही तू मेमे मोठ्याने करायला लागतात. आता लगेच आबा म्हणतात, ए पोरांनो, अरे चुप बसता का. या दोघांचं भांडण बघून आबाजी जरा घाबरूनच गेलेत, म्हणजे या दोघांचे भांडणं म्हणजे चांगलाच तमाशा आहे प्रेक्षकांनो. आता हे आबाजी या दोघांना म्हणतात, हे बघा दोघं जण भांडू नका बरं. शेवटी कलाची आई मध्ये पडते आणि म्हणते, जरा थांबा, तुम्ही दोघंही भांडू नका, मी येते तुमच्या सोबत शॉपिंगला. आता अद्वैत म्हणतो, तुम्ही येणार. मग आता या म्हणतात, हो आपण जाऊ आणि सगळे मस्त शॉपिंग करू सगळ्यांसाठी.
आणि आता या कलाची आई ठरवते की आपण जायचं. आणि आता सगळ्यानुमते म्हणजे आबा पण म्हणतात हा जा, तुम्ही तिघही जण जा आणि चांगली शॉपिंग करून या. तर आता हे तिघही जण शॉपिंगला गेले आणि शॉपिंग झाली सुद्धा त्यांची, असं त्यांनी दाखवलंय. शॉपिंग वरनं परत येताना या कलाची आई म्हणतात काय चांगली झाली ना शॉपिंग, समद मनासारखं झालं की. कला म्हणते हो आई, सगळं काही मनासारखंच मिळालं. मग आता अद्वैत म्हणतो मनासारखं काय मिळालं, काय चॉईस आहे तुझा, मला अजिबात नाही आवडला. कला म्हणते तू मला चॉईस बद्दल सांगू नको चांदेकर, तू सगळीकडे मी माझं माझं करतोस ना ते बघ आधी. अद्वैत म्हणतो एक सेकंड, क्वालिटी आणि स्टँडर्ड साठी मी कॉम्प्रोमाइज करत नाही माहितीये ना तुला, मग कशाला म्हणतेस मी करतो म्हणून. आता अद्वैत म्हणतो तू चुकतोयस. आता लगेच कलाची आई यांची भांडणं थांबवतात आणि म्हणतात एक मिनिट, तुम्ही दोघं जण कुठे आहात, काय करतात, समोर कोण आहे, आजूबाजूला कोण आहे बघत तरी जा. लगेच भांडायला लागतात. जावई बापू तुम्हाला माहितीये ना ही येडी आहे, हिला काही समजत नाही, पण तुम्ही समजूतदार आहात ना, तुम्ही समजून घ्या की जरा. आता अद्वैतला छान वाटतंय बरं का त्या संगीताताईंनी त्याला चांगलं म्हणलं म्हणून. आता कला म्हणते आई सारखी सारखी काय त्याची बाजू घेतेस ग. कलाची आई म्हणतात कले थोबाड फोडी ना मी तुझं. जावई बापू तुम्ही चला बरं निघूयात आपण आता. आता कला म्हणते नाही थांबा जरा, मला दुकानात जायचंय आणि तुम्ही जा घरी. मग आता या म्हणतात संगीताताई अगं नंतर जा की तू दुकानात. मग कला म्हणते अगं दुकान जवळ आहे, मी जाऊन येते पटकन, मावळ्यांचं दिव्याचं करायचंय मला, तू जा रे आईला घेऊन घरी, मी येते दुपारपर्यंत. मग कलाची आई म्हणतात बरं ठीक आहे पोरी लवकर ये हं. मग आता अद्वैत आणि संगीताताई घरी जातात बरं का ती सगळी खरेदी घेऊन. आणि ही कला पोहोचली दुकानावर. आणि दुकानावर गेल्या गेल्या ना प्रेक्षकांनो तिला जबरदस्त धक्का बसलाय. आधी तर तिला असं वाटतं की आपल्या दुकानावर मावळे घेण्यासाठीच गर्दी आहे म्हणून ती खुश होते. आणि मग तिथे जाऊन त्या एका बाईला विचारते ताई या ना, तुम्हाला मावळे हवेत का. पण आता ती बाई म्हणते की मावळे नको आहेत आम्हाला, आम्ही तुझ्या दुकान खरेदी करायला आलोय. आणि आता इथे कलाचा आणि त्या लोकांचा जबरदस्त वाद होतो. कला म्हणते काय बोलताय तुम्ही, हे तुम्ही मावळे घ्यायला आलेत ना. मग आता ते लोक म्हणतात नाही आम्ही मावळे घ्यायला नाही आलोय. मग आता तो जो माणूस आहे सरोज त्यांनी ज्या माणसाला फोन केला होता ना तो कलाशी बोलतो आणि तो म्हणतो हे बघा तुमचं हे टपरी जी आहे ना इथे मार्केटमध्ये ती आम्हाला उठवायची आणि आम्हाला इथे मोठं बांधकाम करायचंय. कला म्हणते टपरी म्हणू नका, दुकान येते आणि माझ्या भावना जोडल्या गेल्यात त्याच्याशी, तुम्ही असं आमचं दुकान उघडू नाही शकत आणि काढू नाही शकत इथून तुम्ही आम्हाला. तो माणूस म्हणतो हे बघा मॅडम आम्हाला शिकू नका काय करायचंय आणि काय नाही, तुम्ही हे सगळं इथे जे काही बांधकाम केलंय ना ते एवढ्या जागेमुळे आम्हाला आमचे मोठे मोठे शॉप्स उभारता येत नाही. एवढीशी तर जागा आहे 10 बाय 10ची, इतकं काय त्यात. आता कला म्हणते हे बघा ही जागा माझी आहे जशी आहे तशी आणि माझ्या खरंच भावना गुंतलेल्या आहेत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मला ही जागा विकायची नाहीये, तुम्ही जाऊ शकता. आता हे म्हणतात विकायची नाहीये असं तुम्ही म्हणूच शकत नाही कारण आम्हाला ही जागा विकत घ्यायची आहे, त्यामुळे ही जागा आम्ही विकत घेणारच. जरा बळजबरी करतायत हे कलावर. चला डील देतो मी. कला म्हणते कसलं डील, काय डील, मी कशाच्याही डील बद्दल तुम्हाला बोलवलेलं नाहीये. आता तो माणूस म्हणतो अहो मी डील देतो तुम्हाला स्वतःहून, बाजार भावापेक्षा जास्ती भाव देईल तुम्हाला. आणि तसं पण या एरियामध्ये तुमचं दुकान काही विशेष चालत नाही. नाही म्हणजे आम्हाला कळालंय असं जे बिल्डर आहेत त्यांना इथे कन्स्ट्रक्शन करायचे आणि तुमची टपरी मध्ये येते. आता कला पुन्हा म्हणते टपरी म्हणू नका माझं दुकान येते. मग आता तो माणूस म्हणतो काय हो मॅडम एवढीशी जागा आहे ही. मग आता ही कला म्हणते हे बघा माझ्या वडिलांच्या काळापासून ही दुकान इथे आहे. मग आता हा माणूस म्हणतो हे बघा या अशा भावना बिवना आमच्या धंद्यात काही महत्वाच्या नाहीये, भाव आहे भाव महत्वाचा. आणि काय रे तुम्हा सगळ्यांचं मत काय आहे. तिथे असलेल्या सगळ्या लोकांना हा माणूस विचारतो. कला त्यांना म्हणते हे बघा तुम्ही इथून जाऊ शकता बरं आणि तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. मग आता तो माणूस म्हणतो जबरदस्ती नाही हो मॅडम, तुमचा आमचा फायदा आहे लक्षात घ्या. कला म्हणते असं कसं म्हणू शकता तुम्ही, म्हणजे माझ्या दुकानावरती आमचं पोट पाणी चालतं आणि तुम्ही आम्हाला विकायचं सांगताय. नाही नाही आम्हाला नाही विकायचंय, तुम्ही जाऊ शकता इथून. आता प्रेक्षकांनो या कलाने अगदी सडेतोडपणे उत्तर देत त्या माणसाला तिथून हाकलवलंय. पण आता पुढच्या भागात आपण बघणार आहेत की सरोजने ते दुकान जाळायचा प्रयत्न केलाय या माणसाकडून आणि आता कला आतमध्ये अडकलेली असते. कलाचे बाबा म्हणतात आतमध्ये कला अडकली आहे. आणि मग आता अद्वैत कलाला वाचवतो आणि तिला म्हणत असतो की खरे आपण बाहेर आलोय, काय झालं तुला. कला खूपच रडायला लागते आणि अद्वैतच्या गळ्यात पडते. आता अद्वैतला कळते कलासाठी तिच्या दुकानाची काय किंमत आहे. येणारा भाग छान